मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 3A बघितला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3B बघणार आहोत. याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला, राईट अ सी प्रोग्राम टू फ्लॅश 8 LEDs कनेक्टेड टू द पोर्ट 2 म्हणजे पोर्ट 2 ला पोर्ट 2 ऑफ द 8051 च्या IC ला आपल्या पोर्ट 2 ला काय झालेलं आहे, 8 LED कनेक्टेड आहे. मायक्रो कंट्रोलर विथ द टायमर डिले प्रोग्राम, आपल्याला मायक्रो कंट्रोलर मधल्या टायमर डिलेचा प्रोग्राम पण लिहायचा, त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि राईट अ प्रोग्राम सी टू फ्लॅश 8 LED कनेक्टेड टू पोर्ट 2. पोर्ट 2 ला 8 LED कनेक्टेड आहे, त्याचा पण आपल्याला कोड लिहायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला उत्तरामध्ये आपल्याला काय करायचं, आन्सर मध्ये अशी डायग्राम काढून घ्यायची. ही आहे आपली IC 8051. IC ला कनेक्ट करायचं 8 रजिस्टर जोडायचे. रजिस्टरला पुढं 8 LED जोडायचे आणि त्यांचा कॅथोड पॉइंट आहे का तो कॉमन करायचा आणि ग्राउंडला देऊन टाकायचा. हे आहे याचं कॉमन पॉइंट. येतं पण ग्राउंडला जोडलेलं एक हे कॉमन केलं सगळ्या 8 LEDचं कॉमन कॅथोड करायचा आणि तो ग्राउंडला देऊन टाकायचा. याला म्हणते हा वरला ब्लॉक आहे, हा ब्लॉकला म्हणते रिसेट पिन आहे. रिसेट पिन आहे, त्याच्याजवळ सर्किट आहे का, याला म्हणते रिसेट सर्किट. हे वाला एवढं. ओके ते पुढे ग्राउंडला जोडलेला आहे. R2 हा ग्राउंडला जोडला आहे. त्यानंतर याला म्हणते क्रिस्टल ऑसिलेटर. याला म्हणते क्रिस्टल ऑसिलेटर सर्किट आहे. हा क्रिस्टल ऑसिलेटर आहे आपला. ओके, त्याला असं डिनोट केलंय क्रिस्टल ऑसिलेटर. ओके, तर बघा ही अशी डायग्राम आहे. ही डायग्राम आपल्याला क्वेश्चन आन्सर मध्ये लिहायची. 1 किलो ओमचे रजिस्टर सगळे 8. ओके, त्याच्यानंतर आपल्याला प्रोग्राम लिहायचा. डायग्राम काढली, त्यानंतर आपल्याला प्रोग्राम लिहायचा. त्याच्यामध्ये काय लिहायचं, सगळ्यात पहिले हेडर फाईल वापरायची. इन्क्लूड रेक 8051 चा IC चा 51.h ही झाली हेडर फाईल. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक टायमर डिले सांगितलं त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे की मायक्रो कंट्रोलर विथ टायमर डिले प्रोग्राम. त्यासाठी पण आपण एक टायमर डिले प्रोग्राम साठी वापरला. त्याच्यानंतर मेन मध्ये काय करायचं, व्हाईल लूप घ्यायचा. व्हाईल लूप मध्ये काय असतं, व्हाईल लूप जर व्हाईल लूपला 1 दिला, 1 म्हणजे ट्रू असतो, तो ऑलवेज ट्रू असतो. आणि जर 0 दिला तो फॉल्स असतो. आपण इथे 1 दिला म्हणजे काय, व्हाईल लूप ऑलवेज ट्रू असणार. ओके, म्हणजे ते आतमध्ये तिथून शिरणार. ओके, त्याच्यानंतर काय करा, P2 आपण काय सांगितलेलं आहे, पोर्ट P2 ला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, पोर्ट 2 ला काय करायचं, 8 LEDs कनेक्ट करायचे. म्हणून आपण इथं P2 पण लिहिला. P01 P00 P20 P21 P22 P23 असं 7 लो P27. ओके, अप टू 7 करायचं. त्याच्यामुळे इथं P2 करायचं आणि P2 0 क्रॉस FF म्हणजे काय, 15. ओके, आणि टायमर डिले इथे एकदा ऑन दाखवायचा, एकदा ऑफ दाखवायचा. म्हणजे काय, फ्लॅश करायचा. आपल्याला तिथं फ्लॅश करायचं सांगितलं म्हणजे फ्लॅश म्हणजे एकदा चालू एकदा बंद. ओके, ऑन आणि ऑफ करायचं. ओके, आम्हाला टायमर डिले वापरला. टायमर डिलेचा प्रोग्राम आपण खाली लिहिलाय. ओके, टायमर डिले मध्ये काय लिहिलंय, टी मॉड 0 क्रॉस 01 THO 0,FC. ओके, टायमर 0 आणि मोड 1 आहे. हे आपण शिकलेलो पहिलं, त्यासाठी काय डायरेक्ट सांगितलं तुम्हाला. ओके, नंतर हाय बाईट आहे. ओके, लोड हाय बाईट. नंतर काय येतं, TL0 0,0 into 66 म्हणजे लोड लो बाईट. ओके, नंतर TRO 1 सांगितलं स्टार्ट टायमर. ओके, व्हाईल मध्ये काय लिहायचं डायरेक्ट, नंतर एक व्हाईल लूप वापरायचा. त्याच्यामुळे डायरेक्ट लिहायचं TF0 इक्वल टू 0. म्हणजे जर इक्वल टू असला तर आतमध्ये इकडे येणार. ओके, नंतर वेट फॉर टिल ओव्हरफ्लो, जोवर ओव्हरफ्लो होत नाही तोवर रन होणार नाही. ओके, याने का TR0 आला तर स्टॉप टायमर आणि क्लीन फ्लॅग. ओके, हे झाला प्रोग्राम. आणि हा असा क्वेश्चन आला तर याचा डायग्राम काढणं कंपल्सरी आणि हा इतका प्रोग्राम लिहिणं कंपल्सरी. ओके, व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, अजिबात विसरू